कलियुगामध्ये विश्वास ठेवावा, समर्पण भावाने ज्याला शरण जावं असं कोण आहे? महाराज ठामपणे उत्तर देतात, माझा विश्वास संतांवर आहे. इंग्रजीमध्ये ट्रस्ट आणि बिलीव असे दोन शब्द आहेत. बघायला गेलं तर वेगळ्या दोन अर्थ आहेत. भगवंतावर आम्ही, संतांवरती आम्ही ट्रस्ट या अर्थाने विश्वास ठेवायचा आहे बरं का, नुसता तेवढ्या पुरता नाही. मी दृष्टांत देत असते बऱ्याचदा. डोंबऱ्याचा खेळ आपण सगळ्यांनी पाहिलाय. आता नाही दिसत, सोडून द्या. आता सांता दिसेल पटकन 25 डिसेंबरला, आहे की नाही? म्हणजे मला कधी कधी खरंच इतकं वाईट वाटतं की आपण किती दुसऱ्यांचं उच्चिष्ट खातो. हे फारच बरं झालं बोललेलं. खरकट खातो म्हटलं की अजून जास्त पटेल. किती पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतो आम्ही. वासुदेव आम्हाला आठवत नाही, गोंधळी आम्हाला आठवत नाही, कोल्हाटी आम्हाला आठवत नाही. आजच्या नवीन पिढीने वासुदेव बघायचा तो फक्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये. ते खरे आमचे संत आहेत बरं, सांता फिंता काही नाही आपलं. बरं, मुलं लाल टोप्या घालतात इथपर्यंत ठीक आहे. आई वडील सुद्धा लाल टोप्या घालून फिरायला लागले तर मोहऱ्यांनी दृष्ट काढावी त्यांच्या बुद्धिमत्तेची सगळ्यांचीच. मला क्षमा करा, आपल्या हृदयाला लागेल असं बोलायचा हेतू नाहीये, पण थोडंसं आपण जागं होण्याची फार गरज आहे की ज्या संतांनी देहाचं रान केलं, तळमळ, इतकी तळमळ बुडते हे जन न देखवे डोळा. घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. म्हणून समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठं मिळतंय का म्हणून अंतर्बाह्य करचळणारे हे संत घरदार सोडून द्यावं, रानावनात फिरावं. वास्तविक तुकोबराय सुद्धा म्हणतात, आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी. बोल रे रोसी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी. बोलिले वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी. खरं तर हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो तरी सुद्धा आम्ही इथे आलो. का हो? अंतःकरण तळमळलं. साध्या सोप्या शब्दामध्ये संतांना उत्तम पथप्रदर्शन करावं ही जाणीव होती. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, याकरता पुन्हा 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 गर्भवास मागून घेतला आणि इथल्या जनांचा उद्धार करण्याचं एक ब्रीद हातामध्ये घेतलं होतं. पण मी म्हटलं ना की आमचा विश्वास नको तिथे जास्त आहे आणि जिथे ठेवायला हवा तिथे आम्ही विश्वास ठेवत नाही. मी मगाशी एक दृष्टांत सांगत होते की त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये एका खांबापासून दुसऱ्या खांबाला किंवा दोन झाडांना बांधलेली ती दोर, त्या दोरामध्ये आपण जुनी मंडळी आहात, जाणती आहात, आपण तो खेळ पाहिलाय सगळ्यांनी. त्या खेळामध्ये ती मुलगी किंवा ती त्याची पत्नी त्या दोरावरून चालत असते, हातामध्ये काठी घेऊन समतोल साधत असते. ढोलग वाजवणारा तो पुरुष खाली आणि एक मुलगा थाळी फिरवणार आहे. हा, तो खेळ संपल्यानंतर ती मुलगी किंवा ती पत्नी त्याची, त्या डोंबाऱ्याची, जसा दोर चालत असते सगळे लोक असे चित्रासारखे स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतात. तिची एकाग्रता, तिचं अनुसंधान हे होतं बरं का. पूर्वीच्या महिला फार अनुसंधान ठेवत होत्या, एकाग्र असायच्या, चिंतेपेक्षा चिंतन जास्त करत होत्या. आता उलट आहे, महिला वर्ग
आपला दिवस आहे आजचा बरं का. अनुसंधानच नाही हो. परवा एक आमच्या पुण्यातली एक गेली ना माझी मैत्रीण, गॅरेजमध्ये गेली गाडी घेऊन, स्कूटी घेऊन, आणि म्हणाली ब्रेकच लागत नाही. तो गॅरेजवाला म्हणाला तुमच्या चपला बघू जरा. चप्पलचं सोल गेलंय म्हणाल्या, ते बसवून घ्या नवीन, ब्रेक आपोआप लागेल. पुण्यात ज्यांनी गाडी चालवताना पाहिलंय महिला वर्गाला त्यांना पटकन कळून जाईल माझं म्हणणं. अनुसंधान नाही, एकाग्रता नाही, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नाही, सतत नकार भरलाय जीवनामध्ये सतत. आणि मी नेहमी म्हणते निगेटिव्ह माणसांपासून 2 हात लांब राहावं. कोरोनात कसे आपण डिस्टन्स मेंटेन ठेवत होतो तसं लांब राहायचं. कारण ही माणसं अशी समोर भेटतात आणि संसारी माणसाला ओळखण्याची तीच खूण आहे. कसं ओळखायचं? 2 संसारी माणसं, तुमचं काय बाबा, बरं आहे काय, कसं काय चाललंय, बरं आहे का विचारलं की पुढचा माणूस म्हणतं काय ढकलायचं कसं तरी रडत रडत. ही अशी नकारात्मकता इतकी जीवनात भरली आहे ना. त्यांनी कीर्तन ऐकावं, रोज रोज कीर्तन ऐकावं. कारण कीर्तन आम्हाला निर्भय बनवतं, अध्यात्म आम्हाला जगण्याची दृष्टी देऊन जातं बरं का. त्या मुलीनी चालायला सुरुवात केल्यावर सगळी मंडळी तिच्याकडे स्तब्धतेने पाहतायत. आणि जशी ती खाली उतरली तशी तिने तिच्या लेकराला सुद्धा घेतलं होतं बरं का. दोरीवरनं चालताना लेकराला घेऊन चालत होती. खाली उतरल्याबरोबर सगळी मंडळी म्हणाली अजून एकदा चाला, म्हणाले अजून एकदा चाला. ती म्हणाली मला आता भीती वाटते, म्हणाले मला जमेल का. सगळी माणसं म्हणाली हो हो ताई तुम्ही छान चालाल, आता तुमच्या बाळाला घेऊन तुम्ही दोरी चालली, आता परत एकदा चालाल का आमच्यासाठी. चालेल म्हणाले. तुमचा विश्वास आहे का माझ्यावर. हो म्हणाले विश्वास आहे. नक्की नक्की मला जमेल. हो हो आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणाले. चला. बरं म्हणाली ठीक आहे, तुमचा एवढा विश्वासच आहे ना, तर आता असं करूया, माझं लेकरू मी खाली ठेवते, तुमच्यापैकी कुणाचं तरी लेकरू मला द्या, त्याला घेते खांद्यावर किंवा कमरेवर आणि मग दोरी चालते म्हणाल्या. चालेल का. सगळी माग सरकली. मग मगाशी दाखवलं ते काय होतं. तो विश्वास होता का. तो विश्वास नव्हता. तो समर्पण भावाने केलेला ठेवलेला विश्वास नव्हता. म्हणून असं आहे की यू बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम. तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, तात्पुरतं असेल बाबा देव, असेल बाबा. पूर्ण समर्पण भावानी नाही. उपास करणारा माणूस सुद्धा दिवसभर संशयात असतो, काय माहिती देव आहे की नाही, केलेला उपास वाया जायचा माझा. परवा तर एक जण भेटला, ताई 108 बेलपत्र रोज शंकराला वाहतो म्हणाले, शंकर काही पावतच नाही. तुम्ही म्हणाल तर दत्ताकडे जाऊ का आता. विश्वास नाही, प्रपंचामध्ये विश्वास नाही, जीवनामध्ये विश्वास नाही. तुकोबाराय संतांवर विश्वास ठेवायला सांगतात. इथं माणसातल्या माणसावर आमचा विश्वास नाही, दगडातल्या आणि पाषाणातल्या भगवंतावर आम्ही कधी विश्वास ठेवणार. तो भगवंत दाखवून देणाऱ्या संतांवर आम्ही कधी विश्वास ठेवणार. कारण आम्ही प्रचंड, थोडा वाईट शब्द वापरते, नतद्रष्ट माणसं आहोत की आम्ही लबाड आहोत. लबाड भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही लबाड भक्ती करतो. बरं परमेश्वराकडे सकामतेने जातो, काही हवं असलं तरच त्याच्याकडे जातो. काय हवं होतं माझ्या नामदेव महाराजांना. आईने सांगितलं नाम्या जा पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून ये. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीतला किस्सा आहे हा, नामदेवांच्या चरित्रातला. 5 वर्षाचं लेकरू धावत गेलो, सकाळी पहाटे उठलं होतं. दामा शेट्टीने सांगितलं होतं नाम्या उद्याचा नैवेद्य पांडुरंगाला तू द्या, मी परगावी जाऊन येतो. सकाळी उठले आणि आईच्या मागे लागले सकाळपासूनच, आई लवकर जेवायला कर, लवकर जेवण तयार कर, नैवेद्य तयार कर, मला पांडुरंगाला द्यायचंय. आई म्हणली नाम्या कार्ट्या देव काही उठल्या उठल्या जेवायला बसणार आहे, अरे थांब जरा उजाड उतर दे. आणि मस्त नैवेद्याचं ताट तयार करून दिलं, केळीचं पान वरती झाकलं आणि नेलं राऊळामध्ये नामदेवांनी. दुडू 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 धावत. 5 वर्षाचं लेकरू. आठवा काय 5 वर्षाची आमच्या घरातली लेकरं आठवा. वरातीत मात्र नाचायला पुढे असतील. आता माझी सटकली, अजून काय 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 सगळं त्यांच्या मुखात पटपट पाठ होऊन जाईल. अथर्वशीर्ष रामरक्षाऐवजी भगवद्गीतेऐवजी सगळं पाठ होईल. का हो, कारण आमचा विश्वास नाही आमच्या तत्वज्ञानावर, आमच्या संत वाङ्मयावरती, आमच्या धर्मभावनेवर. परवा अमेरिकेमध्ये टेक्सास नावाच्या शहरामध्ये अलीकडची गोष्ट आहे बरं, 10,000 विद्यार्थ्यांनी, तिथल्या शाळेतल्या 10,000 मुलांनी एकत्र गीता पठणाचा अभ्यास केला, एकत्र गीता पठण केलं होतं. या टाळ्या तुम्ही वाजवताय अमेरिकेतल्या पोरांसाठी, या टाळ्या आपल्या पोरांसाठी वाजल्या पाहिजेत. एकत्र गीता पठण 10,000 मुलं, त्यांना म्हणता सुद्धा येत नाही, ते हरे राम हरे कृष्ण असं म्हणतात.
आणि आमची मुलं आम्हाला का नाही वाटत संध्याकाळ झाली की दिवे लागणीला बसलीच पाहिजेत कार्टी देवापुढे, आईने जवळ घेऊन बसलंच पाहिजे, पाठे पर्वचे शिकवलेच पाहिजे. नाही काही आलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सोपं, किती सोपं सांगितलंय हो. मी नेहमी म्हणते माता भगिनींनी रोज स्वयंपाक करताना हे सगळं म्हटलं पाहिजे विश्वासाने. संतांवर विश्वास असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही नीतिमत्तेने आणि डोळे झाकून चालू. पण तिथेच आमचा विश्वास कमी पडतोय थोडासा. महाराज म्हणतात माझा विश्वास त्या चरणांवरती आहे. आमचा विश्वास नाही म्हणून जेवताना आदळा आपट फार तर भांड्यांची होईल, पण भोजन बनवताना, भाकरी थापताना, पोळी करताना, कणिक मळताना जर आम्ही म्हणू ना देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या, मस्त गोळे बनवायचे, पिठात बुडवायचा किंवा भाकरी थापताना लाटायला घ्यायची चपाती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना टाकायची तव्यावर, असोनी संसारी जी वेगू फुगली बघा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. असं करता करता हरिपाठाच्या संस्कारातनं तयार झालेली पोळी जर आमच्या लेकरांनी खाल्ली तर का नाही घराघरात ज्ञानोबांचा संस्कार निर्माण होणार. मला सांगा तुम्ही. 5 वर्षाच्या नामदेवानी गुणाई मातेला सांगावं आई दे ग ताट. धावत गेले दुडू आणि पांडुरंगासमोर उभे राहिले, राऊळामध्ये आले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणले करा सुरुवात. एवढे अर्जवाना देव जेवणार आहे का हो? आमच्याकडून जेवलाय कधी? इथे पाठवू देत. देव जेवलाय का आपल्याकडून कधी? बर देव जेवताना कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं का? बोला खरं सांगा महिला वर्ग. आपलं लेकरू जर जेवलं नाही एखाद दिवशी तर मात्र दिवसभर बाई गो काय खाल्लंच नाही लेकरांनी, काय खाल्लंच नाही आज. प्रपंचासाठी आम्ही रडू, देवासाठी आम्ही नाही रडणार. नामदेव महाराज रडले देव जेवत नव्हता म्हणून. देवा करा सुरुवात, कितीतरी वाट बघितली. देवा जेव रे बाबा जेव. अरे आज मी आलोय, रोज माझे बाबा येतात म्हणून काही चवण्या ढवण्या लावल्यास की काय म्हणला? जेव बाबा, बऱ्या बोलानी जेव. तरीही देव जेवे ना. एक क्षणाला आता जर जेवला नाहीस ना चुलीतलं लाकूड आणीन म्हणला. आणि आई आपल्याला घरी जे करते ना ते सगळं तिथं चाललं होतं. जळक्या लाकडानं मारीन म्हणाले तुला. तरीही देव हाले ना, बोले ना, जेवे ना. आणि एका क्षणाला नामदेव महाराज सांगतात पांडुरंगा बाबा येतील मला विचारतील नाम्या देव जेवला नाही करे. मग त्यांच्या हातून मार खाण्यापेक्षा तुझ्या इथं पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले. आणि म्हणून धावले नामदेव महाराज. पायरीवर डोकं आपटणार, थाडकन डोक्याला लागलं नाही. गाभाऱ्यातनं आवाज आला, डोक्याखाली मऊसर हात लागावा की काय. आणि गाभाऱ्यातनं आवाज यावा नाम्या नाम्या. अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? मूर्ती जेवी नैवत हातीचा, मूर्ती जेवी मूर्ती जेवी नैवत हातीचा, मूर्ती जेवी नैवत हातीचा, मूर्ती जेवी नो हे हास मान महिमा संतांचा, नो हे हास मान महिमा संतांचा. नामदेवांच्या हातून भगवंतांनी जेवण करावं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पांडुरंग परमात्मा सांगतायत नाम्या अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणले पांडुरंगा दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास? चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं भगवंताला. सगळं ताट स्वच्छ केलं भगवंतांनी. आणि मग रिकामं ताट घेऊन नामदेव महाराज घरी येतात तेव्हा गुणाई माता म्हणते कार्ट्या एवढा धीर धरवलं नाही तुला? सगळं संपवलं ना राऊळात? नाही ग आई, ज्याच्यासाठी होतं त्यानं संपवलंय. नाम्या खरं सांग कोणी संपवलं? आई कोणी बघितलं? खोटं बोलू नको नाम्या. खोटं कधीपासून बोलायला लागला? आई अगं खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही म्हणाला. आताच्या पोरांना नाही सांगावं लागत. खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही. आई अगं या डोळ्यांनी पाहिलंय, या डोळ्यांनी मी ग पाहिला देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव
सिद्धी वयाच्या 5व्या वर्षी प्राप्त व्हावी आणि मग मात्र पांडुरंगाने असीम कृपा करावी. विठुरायाचे प्रेम भंडारी झालेले नामदेव महाराज इतक्या प्रेमाने भगवंताला आळवायचे, इतका अधिकार होता. म्हणून अशा संतांच्या चरणावरती आम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. इथे आम्ही बुद्धीचे फाटे फोडायचे नाहीत. तुकोबरायांचं वैकुंठ गमन सुद्धा लोकांनी चर्चेत आणलं. ज्ञानोबा एक होते की 4 होते हे सुद्धा लोकांनी याच्यावर सुद्धा चर्चा केली. याहून पुढे गोपाल कृष्णांच्या बाबतीत सुद्धा म्हणाले, कृष्ण म्हणाले एवढ्या वर्षाचं आयुष्य भगवंतांचं कसं असेल. वसुदेव सुतं देवम हा एक कृष्ण असला पाहिजे. कंसचाणूर मर्दनम हा एक म्हणाले भगवान गोपाल कृष्ण. दुसराच देवकी परमानंदम आणि मग कृष्णम वंदे जगद्गुरुम. तिकडं अर्जुनाला गीता सांगणारा कुरुक्षेत्रावर तो 4थाच. नको तिथे आम्ही बुद्धी फार मध्ये मध्ये आणतो, संशय व्यक्त करतो, विश्वास कमी पडतो. मला सांगा, महिला वर्ग आपण सगळे एसटीत बसताना प्रवास करताना इकडे एसटीने प्रवास करतो ना आपण सगळे, हो म्हणा, जागे आहेत ना सगळे आपण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सध्या एसटी आपलीच आहे की नाही. मग एसटीत बसल्यानंतर कुठे बसता तुम्ही? कुठे बसता, मागे की पुढे? पुढे जागा असली तर पहिली पुढे धरून बसू ना आपण जागा. काय अनुभव आहे पुढे बसल्यानंतर आणि सगळ्यात शेवटच्या सीटवर बसल्यानंतर? काय अनुभव असतो? हा, क्या बात है, विथ ऍक्शन. विठ्ठल विठ्ठल हे सगळं पाहिजे श्रोत्यांना. खरं सांगू का, 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 किंवा 7 ते 10 ही वेळ आमची झी मराठीची आहे की नाही महिला वर्ग? पटलं तर काय ते बघा, आई कुठे काय करते, प्रेमाची गोष्ट, या सगळं आम्ही त्याग करून आम्ही इथे बसतोय. मग बॅकग्राऊंड हे ते सगळं कीर्तनात रंग असला पाहिजे. असो, मला सांगायचं एवढं की आपण एसटी मध्ये जर पुढे बसलो तर धक्के दणके जरा कमी आहेत, मागे बसलो तर तुलनेने जास्त आहेत. मग एसटीच्या ड्रायव्हर पासून आपण जेवढे जवळ तेवढे धक्के दणके कमी, आणि त्याच्यापासून जितकं लांब तेवढी सगळी आदळआपट आहे. प्रपंचामध्ये जीवन जगत असताना जगाचा चालक म्हणतो आपण त्याला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. तो ड्रायव्हर आहे, स्टेअरिंग त्याच्या हातात आहे. त्यामुळे त्याच्यापासून आपण जितके जवळ तेवढी आदळआपट कमी राहील, लक्षात ठेवा. आणि त्याच्यापासून आपण जितके लांब तेवढी सगळी आदळआपटच आहे, मग धक्के आणि दणकेच आहे. मग तक्रार नाही करायची. त्यामुळे देह प्रारब्धावर वाणी प्रभूच्या नामामध्ये, मन भगवंताच्या नामामध्ये व्हावं, सद्गुरु चरणांवरती मन व्हावं आणि तक्रार न करता पूर्ण विश्वासाने समर्पण भावानी भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश करावा. की जो तुकोबांनी केला, संतांची पायी हा माझा विश्वास. किती विश्वास आहे. एखादा डॉक्टर आम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, आम्ही जरा कुठं काही दुखणं खुपणं आलं की डॉक्टर नावाचा देव आम्हाला आठवतो. त्यावेळी धावत जातो आम्ही. 4-5 दिवसाचा जो काही कोर्स असेल तो आम्ही घेऊन येतो. ते मेडिकल मधनं गोळ्या, औषधांच्या बाटल्या, गोळ्या आणतो आणि ते सगळं आणून देवापुढे ठेवतो. त्याच्यावर रोज हळदी कुंकू वाहतो. खरंय का हे? बरोबर नाही ना असं करत. आम्ही ते औषधं घेतो प्रामाणिकपणे, श्रद्धेने, विश्वासाने. का? एक भावना असते की गुण येणार आहे. मग डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर एवढा विश्वास आहे तर संतांचं वाङ्मय का गुंडाळून ठेवायचं? तो ब्रह्मरस आहे, ते औषध असं तसं नाहीये. ब्रह्मरस घेई काढा म्हटलंय. भवरोग नष्ट होईल, सगळ्या पीडा नष्ट होतील, असं ते दुर्लभातलं दुर्लभ औषध संतांनी दिलंय. ज्ञानोबांना भेटायचं असेल, जवळून पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी उघडूया, तुकोबांची गाथा उघडूया. आणि ते सगळं मात्र आम्ही गुंडाळून ठेवून दिले. रोज न चुकता हळदी कुंकू मात्र वाहतो. अशी अवस्था आहे. का? विश्वास कमी पडतो. एखाद्याने विषाची बाटली अशी समोर आणून ठेवली आणि म्हणलं हे विष आहे बरं, हे जर प्यायलं तर माणूस मरतो, असं जर समोरचा माणूस म्हणाला तर आपण म्हणतो का बघू बरं 2 थेंब? मला कुठं माहितीये, मी पिऊन बघतो. नाही ना, आम्ही विश्वास ठेवतो. याही पुढे जाऊन सांगते, एखादा अंतराळवीर अंतराळात जातो. आता आपली चांद्रयान मोहीम, आदित्य एल, एवढा सगळा भारत आणि ललाम भूत विश्व गुरु पदावर विराजमान झालेला आमचा भारत देश.
अंतराळवीर गेले चंद्रावरती, सांगितलं अमुक ठिकाणी अमुक आहे, तमुक ठिकाणी तमुक आहे, खड्डे आहेत, पाणी आहे. हं? आम्ही विश्वास ठेवला. आम्ही कुठं म्हणालो आम्ही कुठं गेलोय चंद्रावर, विश्वास ठेवला. मग एखाद्या शास्त्रज्ञावर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या अंतराळवीरावर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो. एवढंच काय, विषावर सुद्धा विश्वास ठेवतो. तर अमृतासारखं संजीवन तुम्हाला मला देणाऱ्या संतांवर आम्ही विश्वास का नाही ठेवत? तुकोबांनी तो विश्वास ठेवला आणि नुसता ठेवला नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्वांगानी दास्यत्व स्वीकारलं, समर्पण भावानी. आम्ही काय म्हणतो माहितीये, मीराबाईंनी म्हणावं, मेरे मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई, असं मीराबाई म्हणतात. मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई. आम्ही म्हणतो हाही माझा, तोही माझा, तूही माझा, तसा देवा तूही माझा. हे धाडस फक्त मीराबाईंनी करावं. का? आमचा विश्वास कमी आहे. दास्यत्व पत्करावं. दास ही अवस्था आहे, दास ही पदवी नाही. सर्व भावे दास झालो त्यांचा. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी सगळं समर्पण करावं, संतांच्या पायावरती व्हावं. तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण होणार हे निश्चित आहे. का मी विश्वास ठेवला संतांवर? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात, तेची माझे हित तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंतांनी परिपूर्ण आमच्यावर कृपा करावी, जीवन उद्धरून जावं, कृतार्थ अवस्थेला पोहोचावं. याकरता तुमचं माझं हित कशात आहे हे आम्हाला कळावं आणि ते हित करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त संतांच्या मध्ये. म्हणून बघा, फार तुकोबाराय सुद्धा म्हणाले, नको नको देवा तार्किकांचा संग, तरकट माणसाच्या संगतीत मला ठेवू नको. ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, हे नारायणा. ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, हे नारायणा. ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, हे नारायण. ओ नामा वचना जयाचिया, ओ नामा वचना जयाचिया, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, हे नारायणा.
कसं बोलायचं, कसं आचरण करायचं, जीवन जगण्याची उत्तम आचार संहिता ज्यांनी आम्हाला दिली आहे ना, ओलावा वचना जयांचिया, ज्यांच्या वचनांना भगवंत प्रेमाची ओल होती. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे, असं आमचं बोलणं असलं पाहिजे. आणि हे संतांनी तुम्हाला मला शिकवलंय. सर्वतोपरी हित करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहेत असे संत, तेची माझे हित. चकार वापरला, जो चकार निश्चय दर्शवतो भाषेतला, त्यामुळे ते नाही, तेची माझे हित करीती सकळ. त्यांच्याशिवाय दुसरं कुणीच माझं कल्याण करू शकत नाही. आणि खरं सांगू, तुमचं माझं कल्याण व्हावं असं या जगामध्ये जर कुणाला वाटत असेल तर ते आपले माता पिता आणि संत. या व्यतिरिक्त तुमचं माझं पूर्ण कल्याण व्हावं असं नाही कुणाला वाटत. त्यामुळे तुमच्या माझ्या कल्याणाची भूमिका घेऊन इथं अवतरित झालेले संत, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. बरं, माझ्या जीवनाचं कल्याण होणारे त्यांच्या पायाशी गेल्यानंतर हे ठाऊक होतं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंना. म्हणून तर पुण्यामध्ये उपाशी विठोबाला किंवा निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये जर तुकोबरायांचं कीर्तन रंगलं असेल तर छत्रपती शिवप्रभू आवर्जून कीर्तनामध्ये येऊन उपस्थित राहायचे. पूर्ण समर्पण भाव होता. आता इथे सुद्धा लोकांनी आपली बुद्धी फार समोर आणली आणि त्याच्यामध्ये संवादापेक्षा वादच घातला की छत्रपतींचे गुरु नेमके कोण, समर्थ की तुकाराम महाराज. खरं तर हे दोनही समकालीन संत आहेत. दोघांनीही आपापला मोठेपणा मान्य केला होता एकमेकांचा. इथे आम्हाला संवादापेक्षा वादात रस आहे. मला असं वाटतं वाद घालणाऱ्यांना घालत बसू द्या, आपण त्यातला संदेश घेऊया, अर्क घेऊया, जीवनाचं मर्म शिकूया. छत्रपती शिवप्रभूंनी तुकोबरायांचा आदेश घेतला, तुकोबरायांचं मार्गदर्शन घेतलं. भक्ती आणि शक्तीचा संगम जीवनामध्ये व्हावा. समर्थ रामदास स्वामींचंही शिष्यत्व पत्करलं. आणि ज्यावेळी अफजल खान नावाचा क्रूरकर्मा पठाण येत होता इकडे स्वराज्याच्या दिशेने चालत, त्यावेळी राजांनी तुकोबांना विचारावं, महाराज काय करू. महाराज म्हणतात, शिवबा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. विंचू जर देवपिंडीवर बसलाय आणि आपण पूजेला गेलो तर आपण म्हणू का, विंचू स्वामी तुम्ही शंकरापेक्षा मोठे आहात, तुम्हाला सुद्धा अभिषेक नाही ना. तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. समर्थ रामदास स्वामी छत्रपतींना सांगायचे, शिवबा उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. आज आम्हाला हे शिकण्याची गरज आहे हो. कुणीही येऊन कधीही येऊन आमच्या धर्मावर वल्गना करतं, नको नको त्या गोष्टी बोलून जातं. काल दत्त जयंती झाली, परवा कॉलेजच्या एका मुलाने मला प्रश्न विचारला, ताई बायोलॉजिकली हे शक्य नाही म्हणले, 3 शिरे 6 हात, काही काय सांगता. शरीरशास्त्राच्या दृष्टीने 3 मुख असलेला असं कुठे असतं का म्हणाले, काही सांगता. मग तिथे आम्हाला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देता आली पाहिजे तो, की नाथांनी सांगितलंय त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. पहा म्हटलेत का, पाहायला गेला तर कदाचित दिसणार नाही, पण जाणा हा शब्द नाथमाऊली त्याकरताच वापरतात की तो आम्हाला जाणून घ्यायचंय. त्रिगुणांचं प्रतीक असलेला सत्वरजतम अशी ती देवता आहे दत्तप्रभू. मग संत नाथबाबा आम्हाला त्यांच्याकडे अशी आळवणी करायला सांगतात, किती प्रेमाने जाऊया. आमचं हित जर आम्हाला कळत असेल ना तर दत्तप्रभूंच्या चरणावर शरणागती पत्करावी. कारण त्यांच्या त्या संप्रदायामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे दत्तप्रभूंचं अधिष्ठान समोर आहे. म्हणून मुद्दाम सांगते, आपण बऱ्याचदा असं म्हणतो, स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी, मग मी काही केलं तरी चालतंय का. स्वामी म्हणतात चोरांनी सुद्धा म्हणावं मी चोरी केली तरी चालेल, व्यसन करणाऱ्यांनी म्हणावं मी व्यसन केली तरी चालतील का, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. अहो हे असं नाहीये. अध्यात्म आम्हाला निर्भय बनवतं खरं, पण ती निर्भयता सत्कर्मातनं आलेली असू दे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे म्हटलंय. असं सत्कर्म व्हावं की शरणागत भावानी, सर्व समर्पण भावानी दास्यत्व तिथे न्यावं. म्हणून त्यांच्या अवतारांमध्ये सुद्धा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी गाणगापूर, नृसिंह सरस्वती लाडाचं कारंज, कर्दळी वनात जे प्रकट झाले असे स्वामी समर्थ, आणि अलीकडच्या काळापर्यंत अगदी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दत्तावतारी, हे सगळे सत्पुरुष आहेत. या सगळ्यांनी संतांच्या पायावर विश्वास ठेवला ना की हिताची संकल्पना आमची क्लिअर होऊन जाते. नक्की कशात हित आहे. जावं सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार,